पाठक गायकवाड बाई, तुमची शाळा आहे असं समजायचं, कुणाचंही प्रेशर घ्यायचं नाही आणि तुम्हाला जसं आवडेल ना तसं शिकवा. चला. नमस्कार वहिनी साहेब. नमस्कार लोखंडे सर. चल. नमस्कार वहिनी साहेब. नमस्कार बाई. अंजली, कधी आलीस? रेणूबाई. सॉरी सर. नमस्कार वहिनी साहेब. कधी आलास? आता हे काय नवीनच? सर तुम्ही जा, मी जाते वर्गात. मी येतो ना तुम्हाला सोडायला. नाही नको, मी जाईन ना. ठीक आहे, जशी आपली आज्ञा. रेणूबाई, पाठक गायकवाड बाई ना वर्गापर्यंत सोडा. वय सर. आणि तुम्ही जा वर्गावर शिकवायला. येऊ मी? हो सर. आता हा काय प्रकार आहे? हे सगळेजण असं का बघतात माझ्याशी? प्रकार नव, सन्मान आहे हो. आता तू गायकवाडांची सून झालीस ना? अगं पण मी जी आहे तीच आहे ना. नाही, आता तू गायकवाडांची सून आहेस, तेव्हा ह्यो सगळा मान तुला मिळणारच. तू बी भाव खा की जरासा. अजिबात नाही, मला हा सन्मान वगैरे काही नको. मी जशी आहे तशीच बरी. आता नाही म्हणून काय बी उपयोग नाहीये. गायकवाडांची सून असल्याचा मान आणि तू मान ठेवायची जबाबदारी दोन्ही बी तुझ्या वाट्याला येणारच आहे. अगं पण आता पण बिन म्हणून काय बी उपयोग नाही. चल. गोदक्का. राणा, मला वाटलं तू शेताकडे असशील. अगं तिकडेच चाललोय. ती अंजलीबाईंना शाळेत सोडायला गेलतो. सुनबाईनी शाळा सुरू केली होय? बरं झालं बघ. ते ना बा, तू कुठं निघाली? अरे मी शेताकडेच निघाले. तुला आणि सुनबाईला भेटल्याशिवाय मला करमतय होय? आबा लई चिडलेत ना माझ्यावर. कुणी सांगितलं तुला? तू येत नाहीस घरी म्हणून जरा नाराज आहेत, पण रोज तुझं नाव काढतात बघ. माझा राणा जेवला असेल काय? माझी सुनबाई बरी असेल नव? खरंच काय? रोज तुझं आणि सुनबाईचं नाव घेतल्याशिवाय घास बी उतरत नाही बघ त्यांच्या घशातनं. अरे आज मी लाडू करत होते तर मला म्हणले आधी राणाला आणि आमच्या सुनबाईला लाडू नेऊन द्या. आणि साहेब म्हणले तुला स्वतःची आणि सुनबाईची काळजी घे म्हणून. घे. गोदक्का, आबांना सांग त्यांची काळजी घ्यायला. गोदक्का, अहो काय करतायसा गोदक्का? तुम्हाला हिथं बघून कुणी मामंजींपर्यंत जाऊन सांगितलं म्हणजे काय करणार बरं? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.